मुलांनो, मागच्या व्हिडिओमध्ये श्लोक 9 आपला अर्धाच झालेला होता. आपण पुन्हा एकदा बघूयात. राम इति शब्दस्य का विभक्तिः वाक्ये प्रयुक्ता इति लिखत. प्रत्येक वाक्यात राम या शब्दाची कोणती विभक्ती योजली आहे, कोणती विभक्ती वापरली आहे ते लिहायचं आहे. आता पहिला वाक्य बघा. राजमणीः रामः सदा विजयते. आता इथे रामः खाली रे गोडलेली आहे. रामः हा शब्द काय आहे? प्रथमा विभक्तीतला आहे. रामहाची विभक्ती कोणती? प्रथमा. अहम रामम भजे. आता राममची विभक्ती द्वितीय विभक्ती. रामेण निशाचर चमूः अभिहता. रामेण ही काय झाली? तृतीय विभक्ती झाली. रामाय तस्मै रामाय नमः. रामाय ही चतुर्थी विभक्ती झाली. रामात परतरम परायणम न अस्ति. रामात ही पंचमी विभक्ती झाली. अहम रामस्य दासः अस्मि. रामस्य या शब्दाची विभक्ती कोणती? षष्ठी. रामस्य. रामः राम रामस्य षष्ठी विभक्ती. मे किंवा मम चित्तलयः सदा रामे भवतु. रामे ही विभक्ती काय आलेली आहे? सप्तमी विभक्ती आलेली. भो राम त्वं माम उद्धर. याची विभक्ती काय आलेली आहे? भो राम. रामची विभक्ती काय आली आहे? संबोधनम. संबोधलेला आहे ना इथे, म्हणून संबोधन. सर्व श्लोकानां सरलार्थम माध्यम भाषेया लिखत. आता यांचे अर्थ तुम्ही वहीत लिहिलेले असतीलच. सर्व श्लोकांचे लिहिलेले नसतील तर ते लिहायचे आहे, श्लोक आणि त्यांचा अर्थ. आता आपण पुढे जाऊयात. अधोदत्तेषु श्लोकेषु उक्ताम विभक्तीम अधोरेखिताम कुरुत. तर खाली जे श्लोक दिलेले आहेत खाली दिलेल्या श्लोकानंतर कंसात दिलेल्या विभक्तीत श्लोकातील जी पदे असतील ती अधोरेखित करा असं सांगितलेले आहे. आता इथे रविश्चंद्रो घना वृक्षा नदी गावश्च सज्जनाः एते परोपकाराय लोके देवेन निर्मिताः. आता याच्यामध्ये प्रथम विभक्ती कोणती आलेली आहे? बघा. रविही चंद्रः. रविश्चंद्रः, रविही चंद्रः असे येऊ शकतं. नंतर घनाः वृक्षाः. घनाः वृक्षाः. नदी गाव. नदी गाव. सज्जन ही प्रथम विभक्ती आणि निर्मितः. निर्मितः हे पण काय आहे? प्रथम विभक्ती. आता पुढचं बघा. नमामि शारदां देवीं विद्यारंभे सुमंगलां नमस्तस्याः प्रसादेन पांडित्यम लभते सदा. आता यामध्ये द्वितीय विभक्ती कोणकोणती आलेली आहे? शारदां, देवीं, सुमंगलां आणि पांडित्यम ही द्वितीय विभक्ती आहे. दरिद्रता धीरतया विराजते. कुभोजनम चोष्णतया विराजते. कुरूपता शीलगुणेन राजते. कुवस्त्रता शुभ्रतया विराजते. याच्या तृतीय विभक्ती बघा कोणकोणती आलेली आहे? आकारांत स्त्रीलिंगीचे आलेले आहे तिथे. धीरतया, उष्णतया, च उष्णतया असा इथे विग्रह होतो, म्हणजे उष्णतया. नंतर शुभ्रतया. नंतर ही सगळी काय आहे? तृतीय विभक्तीची रूप इथे आलेली आहे. दानाय लक्ष्मी सुकृताय विद्या चिंता परेशान सुखवर्धनाय परावबोधाय वचांसी अस्य धन्यस्ते लोके तिलकः स एव. आता यामध्ये चतुर्थी विभक्तीची कोणकोणती रूपे आलेली आहे? दानाय, सुकृताय, सुखवर्धनाय, परावबोधाय ही सगळी चतुर्थी विभक्तीची रूप आलेली आहेत. पुढचा श्लोक बघा. पादपानां भयं वातात पद्मानां शिशिरात भयं पर्वतानां भयं
वज्रात साधूनाम दुर्जनात भयम. आता यामध्ये पंचमी विभक्तीची कोणकोणती रूप आलेली आहे बघा. वातात, शिशिरात, शिशिरात भयम, शिशिरात भयम, शिशिरात ही पंचमी विभक्ती आलेली आहे. वज्रात ही पण पंचमी विभक्ती बघा. आणि दुर्जनात. आता षष्ठी विभक्ती बघूया. हस्तस्य भूषणं दानं सत्यं कंठस्य भूषणं श्रोत्रस्य भूषणं शास्त्रं भूषणैः किं प्रयोजनम्. आता इथे षष्ठी विभक्तीची कोणकोणती रूप आलेली आहे बघा. हस्तस्य, कंठस्य, श्रोत्रस्य ही षष्ठी विभक्तीची रूप आलेली आहे. पुढचा श्लोक वाचूया. विदेशु धनं विद्या व्यसनेषु धनं मती परलोके धनं धर्मः शीलं सर्वत्र वै धनम्. आता सप्तमी विभक्तीतली कोणकोणती रूप आहे. विदेशु, विदेशेषु, व्यसनेषु, परलोके ही सप्तमी विभक्तीची रूप आहे. आता पुढचा श्लोक बघूया. वृक्षः फलान्वितो भाति वृक्षं धूनयते कपिः वृक्षेण वार्यते तापः जलं वृक्षाय दीयते वृक्षात् पतन्ति पर्णानि वृक्षस्य प्रसरो महान् वृक्षे खगा निकूजन्ति वृक्षधन्योऽसि भूतले. आता या श्लोकाबाबत काही सूचना दिलेली नाहीये, म्हणून इथे आपल्याला काय करायचं आहे. विभक्तीनुसार इथे नावं आलेली आहे बघा. काय काय नावं आलेली आहे विभक्तीनुसार इथे श्लोकांमध्ये. वृक्ष हा प्रथमा विभक्ती आहे. वृक्षम द्वितीया, वृक्षेण तृतीया, वृक्षाय चतुर्थी, वृक्षात पंचमी, वृक्षस्य षष्ठी, वृक्षे सप्तमी आणि वृक्ष हे काय झालं शेवटी आलेलं संबोधन. अशा प्रकारे हा अभ्यास तुम्हाला विभक्तींची अजून जास्त माहिती होण्यासाठी दिलेला आहे. मुलांनो, हा भाषाभ्यास तुम्ही वहीमध्ये पूर्ण करायचा आहे व्यवस्थित, आणि श्लोक आणि त्यांचे अर्थही लिहायचे आहेत. हे श्लोक नाही लिहिले तरी चालतील, पण विभक्ती मालेतील श्लोक मात्र श्लोक लिहून त्यांचे अर्थ लिहायचे आहेत.